कर्मयोग. लेखक स्वामी विवेकानंद. अध्याय 2. आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही. भाग 3. विद्याधन यशोर्धमान यतमान उपार्जयेत. व्यसन चासता संग मिथ्याद्रोह परित्यजेत. यत्नपूर्वक विद्या, धन, यश नि धर्म यांचे अर्जन करावे आणि व्यसन, कुसंगती, मिथ्या भाषण आणि परद्वेष यांचा त्याग करावा. त्याने प्रथम म्हणजे ज्ञानलाभासाठी जीवापाड झटले पाहिजे आणि दुसरे म्हणजे धनोपार्जनाची आटोकाट खटपट केली पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य. आणि तो जर आपले हे कर्तव्य पार पाडणार नाही तर त्याची माणसात गणनाच करता यावायची नाही. जो गृहस्थ धनोपार्जनाचा प्रयत्न करत नाही तो अनीतिमानच म्हणावा लागेल. एखाद्या आळशाप्रमाणे आयुष्य घालवून वर त्यातच जर तो संतुष्ट असेल तर तो दुर्नीती पारायण दुर्जनच होय. कारण शेकडो जीव त्याच्याच तोंडाकडे बघून जगत असतात. तोच जर चांगला धनवान होईल तर किती जणांना हातभार लावू शकेल. या तुमच्या शहरात जर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारे आणि श्रीमंत झालेले शेकडो लोक नसते तर ही सारी सभ्यता, हे अनाथाश्रम आणि या टोलेजंग हवेल्या कुठे असत्या बरे. या दृष्टीने धनार्जनास प्रवृत्त होणे काही वाईट नाही, कारण हे धन वितरणासाठी आहे. गृहस्थच समाज जीवनाचे केंद्र, वित्त संपादन आणि त्याचा सत्कार्यात व्यय ही त्याच्या दृष्टीने उपासनाच होय. कारण एखाद्या संन्याशाला आपल्या गुहेत राहून उपासना केल्याने स्वतःच्या मुक्तिलाभासाठी जे सहाय्य होते, अगदी तेच सदुपायाने व सदुद्देशाने धनशाली बनण्याचा प्रयत्न करण्याने गृहस्थालाही लाभत असते. कारण त्या दोन्हींमध्ये ईश्वरावरील व ईश्वराचे म्हणून जे काही आहे त्यावरील भक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन केलेल्या आत्मत्याग, आत्मसमर्पण रूपी एकाच धर्माचे केवळ दोन विभिन्न विकास झालेले आपल्याला आढळून येत असतात. पुष्कळदा लोक आपल्या आवाक्या बाहेरच्या कार्यास हात घालतात. याचे फळ एवढेच होते की त्यांना आपला कार्यभाग उरकण्यासाठी दुसऱ्यांना फसवावे लागते. तसेच प्रयत्न अवस्थेवर आणि क्रिया समयावर अवलंबून असतात. म्हणून अवस्था व समय यांच्या अनुसारच कर्म करावे. सर्वच बाबतीत हा समय विशेष विचारात घ्यावयास हवा. एके समय जी गोष्ट अयशस्वी झाली त्याच गोष्टीत दुसऱ्या एखाद्या समय कदाचित संपूर्ण साफल्य लाभणे अशक्य नाही. सत्य मृदू प्रिय धीरो वाक्य हितकर वदेत. आत्मोत्कर्ष तथा निंदा परेशा परिवर्जयेत. धैर्यशील गृहस्थ व्यक्तीने सत्य, मृदू, प्रिय व हितकर भाषण करावे. स्वतःच्या उत्कर्षाचे गुऱ्हाळ आणि दुसऱ्याच्या निंदेचे पुराण यांना फाटा द्यावा. जी व्यक्ती जलाशयाचे खनन करते, रस्तोरस्ती दुतर्फा वृक्षारोपण करते, मार्गांमध्ये धर्मशाळा व सेतू निर्माण करते, ती तिन्ही लोक जिंकत असते. मोठमोठे योगी लोक ज्या पदास प्राप्त होत असतात तेच पद या व्यक्तीसही ही सारी कर्मे करून लाभत असते. असो, या साऱ्यावरून हेच स्पष्ट दिसून येते की कर्मयोगाच्या समस्त तत्वांना जीवनात उतरविणेच गृहस्थाचे मुख्य कर्तव्य होय. नित्य क्रियशीलता हा कर्मयोगाचा एक भाग आहे आणि तेच गृहस्थाचे कर्तव्य होय. उपर्युक्त तंतग्रंथातच अमळ पुढे आणखी एक श्लोक आढळतो, तो असा: न बिभेती रणादयो वै संग्रामे पराडमुख धर्मयुद्धे मृतो वापी तेन लोकत्रय जितम. जो युद्धात भय पावत नाही तो संग्रामाला पराडमुख होत नाही. जो धर्मयुद्धात देह ठेवतो तो त्रिलोक जिंकतो. स्वदेशासाठी किंवा स्वधर्मासाठी युद्ध करता करता जो गृहस्थ धारातीर्थी पतन पावतो त्याला योगीगणांना ध्यानाद्वारा लाभणाऱ्या पदाचीच प्राप्ती होत असते. यावरून हे स्पष्ट होते की एकाचे जे कर्तव्य
ते दुसऱ्याचे कर्तव्य असत नाही, परंतु त्याचबरोबर शास्त्र त्यापैकी कुणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ लेखत नाही. वेगवेगळ्या देशकालपात्रांसाठी निरनिराळी कर्तव्य आहेत आणि आपण ज्या अवस्थेत आहोत तिला अनुरूप अशा कर्तव्याचे पालन आपल्याला केले पाहिजे. या साऱ्यांतून आणखी एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा सर्वथा तिरस्कार करा. आमच्या तत्वज्ञानात, आमच्या धर्मात वा कर्मात, आमच्या समस्त शास्त्रोपदेशांमध्ये हाच एक विशेष भाव मला आतोनात आवडतो. वेदांचे अनुशीलन करून बघा, तुम्हास आढळून येईल की नाभयेत अभि, कशाचेही भय बाळगू नका, हेच शब्द त्यात पुन्हा पुन्हा आले आहेत. भय हे दुर्बलतेचे चिन्ह होय आणि ही दुर्बलताच माणसाला भगवंताच्या मार्गापासून दूर खेचून नाना पाप कर्मांकडे ओढीत नेत असते. करिता जगाच्या निंदा उपहासाला मुळी देखील भीक न घालता निर्भय होऊन आपापले कर्तव्य पार पडित गेले पाहिजे. परमेश्वराची उपासना करण्यासाठी जो मनुष्य संसारातून निवृत्त होतो त्याने असे मात्र समजू नये की जे संसारातच राहून लोकांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे ईश्वराची उपासना करीत नाहीत, आणि याच्या उलट जे स्त्री पुत्र अधिकांवरील आसक्तीमुळे संसारात राहत त्यांनीही मनात आणू नये की संसाराचा त्याग करणारे लोक उडाणटप्पू तिरस्करणीय जीव होत. आपापल्या क्षेत्रात कुणीच लहान नाही. ते तत्व एका गोष्टीच्या साहाय्याने विशद करून सांगतो. कुण्या एका देशात एक राज्य करीत होता. आपल्या राज्यात जो कोणी संन्यासी येईल त्याला तो विचारित असे, जो संसाराचा त्याग करून संन्यास ग्रहण करतो तो श्रेष्ठ, की जो घरी राहून गृहस्थाची समस्त कर्तव्ये करीत जातो तो श्रेष्ठ? पुष्कळ विद्वान लोकांनी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पैकी कुण्या विद्वानांनी संन्यासी श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगितले. राजाही कमी नव्हता. त्याने त्यांना स्वतःचे म्हणणे सिद्ध करून दाखवण्यास फर्मावले, आणि जेव्हा हे त्यांना जमेना तेव्हा राजाने त्यांना लग्न करून सरळ गृहस्थाश्रम पत्करण्याची आज्ञा केली. पुढे दुसरे काही जण येताच राजाने त्यांनाही तोच प्रश्न टाकला. त्यांनी मत दिले की स्वधर्म पारायण गृहस्थाश्रमी श्रेष्ठ होय. राजाने त्यांनाही स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यास सांगितले, आणि ते आपल्या बाजूने कोणतेही बलवत्तर प्रमाण देण्यास असमर्थ ठरताच राजाने त्यांनाही गृहस्थ धर्म अंगीकारून आपल्या राज्यात राहण्यास भाग पाडले. होता होता शेवटी एक तरुण संन्यासी त्या राजाच्या दरबारी आला. राजाने त्यालाही तीच पृच्छा केली. संन्याशाने उत्तर दिले, राजन, आपापल्या कार्यक्षेत्रात दोघेही श्रेष्ठ, कुणीच कनिष्ठ नाही. राजा म्हणाला, तर मग हे सिद्ध करून दाखवा. त्यावर संन्यासी गंभीरपणे उत्तर देता झाला, होय, मी जरूर आपले म्हणणे सिद्ध करून दाखवीन, पण त्याकरता तुम्हाला आधी माझ्या बरोबर येऊन काही दिवस माझ्यासारखे राहावे लागेल. पहा, असे करू शकत असाल तर मी माझ्या स्वतःच्या विधानाच्या सिद्धार्थ पुरावा दाखल करू शकेल. राजा ताबडतोब संमत झाला आणि मग आपले राज्य मागे टाकून त्या संन्याशाच्या मागोमाग जाता जाता राज्यामागून राज्ये ओलांडून तो एका मोठ्या राज्यात येऊन थडकला. त्या राज्याच्या राजधानीत एक जंगी समारंभ चालला होता. राजा आणि संन्यासी दोघांच्याही कानात नगाऱ्यांचे निनाद, इतरही निरनिराळ्या वाद्यांचे ध्वनी आणि घोषणांची गर्जना शिरू लागली. प्रजाजन नटून थटून रस्तोरस्ती जमून ओळी ओळीने दाटून उभे होते. मोठमोठ्याने काहीतरी द्वाही फिरवण्यात येत होती. काय प्रकार चालला आहे हे बघण्यासाठी राजा आणि संन्यासी तिथेच उभे राहिले. द्वाही फिरवणारा मोठमोठ्याने ओरडून घोषणा करीत होता, आमच्या राजकन्येचे स्वयंवर होणार आहे. भारतात प्राचीन काळी राजकन्यांनी स्वतः पती निवडण्याची ही स्वयंवर प्रथा प्रचलित होती. प्रत्येक राजकन्येच्या आपल्या भावी वरासंबंधी काही विशिष्ट कल्पना असत. कुणाला मदनाचा पुतळा हवा असे, कुणाला बृहस्पती पाहिजे असे, तर आणखी एखादीला कुबेर मिळावा असे वाटे, आणि तदनुसार प्रत्येकीचा काहीतरी पण असे.
आजूबाजूच्या सगळ्या राज्यातील राजपुत्र सर्वोत्कृष्ट अशा विरोचित वेशांत राजकन्येच्या समोर उपस्थित होत. कधी कधी त्या राजपुत्रांचेही भाट तिथे हजर असत. ते त्यांची गुणावली गाऊन राजकन्येने त्यांनाच का वरावे याचे रसभरीत वर्णन करत. राजकन्येला अत्यंत शोभिवंत वेशभूषेत एका सिंहासनावर बसवून ते सिंहासन सर्वत्र वहन केले जाई. ती जमलेल्या राजपुत्रांपैकी एकाकडे पाहत असे आणि कोण किती गुणशाली आहे ते ऐकत असे. जर तिला संतोष वाटला नाही तर ती आपल्या वाहकांना सरळ पुढे चला चा आदेश देत असे. मग राजनंदिनीच्या पाणीग्रहणाची आकांक्षा धरून आलेल्या त्या बिचाऱ्या नापसंत राजपुत्राकडे कोणी दुंकूनही बघत नसे. पण जर राजदुहिता त्यांच्यापैकी कुणावर संतुष्ट झाली तर त्याला मनाने वरून ती त्याच्या गळ्यात एक पुष्पमाला घालीत असे आणि त्या घटकेपासून तो तिचा जीवनस्वामी बनत असे. ज्या देशात आपला तो संन्यासी व राजा येऊन पोहोचले होते त्या देशाच्या राजकन्येचेही असे स्वयंवर सुरू होते. ही राजकन्या अनुपम लावण्यवती होती आणि तिचा भावी पती राज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सिंहासनावर आरूढ होणार होता. दुनियेतील सगळ्यात सुस्वरूप अशाच पुरुषांच्या गळ्यात माळ घालीन असा त्या राजकुमारीचा पण होता. परंतु तिला स्वतःच्या मनासारखा रूपसुंदर पुरुष आढळतच नव्हता. यापूर्वी कितीदा तरी असाच तिच्या स्वयंवराचा समारंभ होऊन चुकला होता, तथापि कोणीच तिचे चित्त वेधू शकला नव्हता. आजपर्यंत होऊन गेलेल्या समस्त स्वयंवर समारंभामध्ये आजची सभा सर्वात भव्य आणि मनोज्ञ अशी होती. पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक लोक आज तिथे सम्मिलित झाले होते. एकूण सभेचे दृश्य अत्यंत अद्भुत असेच होते. निंदे सुंदर राजतनया सिंहासनावर अपविष्ट होऊन सभा मंडपात प्रवेश करती झाली आणि वाहकगण तिला त्या सभेमध्ये भिन्न भिन्न स्थाने वाहून नेऊ लागले. राजकन्येने कुणाहीकडे नुसता दृष्टीक्षेप देखील केला नाही. हाही प्रसंग वायाच जाणार असे वाटून सर्वजण अगदी हताश होऊन म्लान होऊन गेले. अशा समयी एक तरुण संन्यासी तिथे येऊन उपस्थित झाला. त्याच्या रूपलावण्याची अपरूप प्रभा पाहून असा भास व्हावा की जणू सूर्यदेवच आकाशमार्ग सोडून दारातली अवतीर्ण झाले आहेत. तो कुतूहलवश होऊन मंडपाच्या एका कोपऱ्यात उभा राहून सारा प्रकार अवलोकन करण्यात मग्न होऊन गेला होता. राजकुमारीने भूषित केलेले ते रत्नजडित आसन काही वेळाने त्याच्या समीप आले. त्या निरुपम देखण्या संन्याशावर राजकन्येची दृष्टी पडली. मात्र लागलीच वाहकांना थांबवण्याची आज्ञा झाली आणि त्या लज्जावनत शालीन राजकन्येने चटदिशी त्या संन्याशाच्या गळ्यात आपल्या हातातली वरमाला टाकून दिली. त्या तरुण संन्याशाने मला झटकन हाती घेतली आणि ती दूर भिरकवून देता देता तो उद्गारला, हा काय वेडेपणा करीत आहेस? मी संन्यासी, विवाहाशी माझा काय संबंध? तिच्या पित्याला वाटले की बहुधा निर्धन असल्यामुळेच हा मनुष्य राजकन्येशी विवाह करण्यास धजत नसावा. अतएव तो त्या संन्याशाला उद्देशून म्हणाला, तुम्हाला याच क्षणी माझ्या कन्येसोबत माझे अर्धे राज्य मिळेल आणि माझ्या पश्चात तर तुम्हीच माझ्या गादीचे वारसदार. एवढे म्हणून त्याने फिरून त्या संन्याशाच्या गळ्यात ती माळ घातली. संन्याशाने, हा काय त्रास आहे? मी विवाह करू इच्छित नाही. मग हे काय म्हणून? असे म्हणून पुन्हा ती मला झुगारून दिली आणि अति द्रुतगतीने त्या सभेतून प्रस्थान केले. इकडे त्या युवकावर राजकन्येचे मन इतके काही बसले होते की एकतर यांच्याशी विवाह करीन नाहीतर प्राण देईन असा तिने एकच ध्यास धरला आणि एवढ्यावरच न थांबता त्या संन्याशाला परत आणण्यासाठी ती त्याचा माग काढीत त्याच्या मागे मागे जाऊ लागली. तेव्हा तो आपला दुसरा संन्यासी ज्याने राजाला तेथे नेले होते तो राजाला म्हणाला, चला आपण या दोघांच्या मागोमाग जाऊया. त्यावर ते दोघेजण मध्ये बरेच अंतर राखून त्यांच्या मागोमाग चालू लागले. राजकुमारीचा हात झिडकारणारा तो संन्यासी राजधानीतून बाहेर पडून कैक कोस खेड्यापाड्यातून
जाता जाता एका किर्र जंगलात शिरला. राजकन्येने त्याचे अनुसरण केले. बाकीचे दोघेही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. त्या संन्याशाला त्या अरण्याचा अगदी कोपरानकोपरा माहीत होता. कुठे कोणती चोरवाट आहे याचा अगदी इत्थंभूत ठाव ठिकाणा त्याला होता. तिन्ही सांजा होऊन अंमळ काळोख पडताच तो झटकन असाच एका आड वाटेला लागला आणि कुठे गडप होऊन गेला. राजकन्येला त्याचा मग काहीच पत्ता लागेना. बराच वेळ त्याला शोधून काढण्याची खटपट करून अखेरीस निराशा होऊन ती एका झाडाखाली बसली आणि धीर खचून जाऊन रडू लागली. कारण त्या घोर अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्या असूर्यपशा राजकन्येला कुठून माहीत असणार. तेव्हा आपला तो राजा आणि तो दुसरा संन्याशी पुढे येऊन तिच्या जवळ येऊन तिला म्हणू लागले, राजकन्ये, रडू नकोस. आम्ही तुला या रानातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू. परंतु सध्या रस्ता सापडणे मात्र कठीण आहे. कारण एव्हाना काळोख फारच होऊन गेला आहे. या इथे एक मोठे झाड आहे. ये, आज आपण त्याच्याच खाली विश्रांती घेऊ. पहाट होताच आम्ही तुला जंगलाबाहेर घेऊन जाऊ. तू निश्चिंत अस. त्या झाडावर एका पक्ष्याचे घरटे होते. त्यात एक लहानसा पक्षी आणि त्याची 3 चिमुकली पिल्ले राहत असत. त्या लहानशा पक्ष्याने खाली पाहिले आणि तिथे त्या झाडाखाली 3 जण असल्याचे बघून तो पक्षिणीला म्हणाला, प्रिये, आपण काय बरे करणे उचित? आपल्या घरी हे काही अतिथी दिसत आहेत. दिवस तर थंडीचे आणि आपल्याकडे विस्तवाचे नाव देखील नाही. असे म्हणून तो उडला. तो चीस धरून एक जळत्या लाकडाची झिलपी तो घेऊन आला आणि ती त्याने नेमकी त्या पाहुण्यांच्या पुढ्यात टाकून दिली. त्यांनी त्या जळत्या झिलपीत आणखी थोडी इंधनाची भर घालून एक छानदार आगटी पेटवली. पक्षाला समाधान वाटेना. तो फिरून आपल्या मादीला म्हणाला, प्रिये, काय बरे करावे? यांना खायला देण्यासारखे तर आपल्या घरी काही म्हणता काही देखील नाही आणि यांच्या पोटात तर कावळे ओरडत असतील. आपण गृहस्थ जो म्हणून घरी येईल त्याला आपण खाऊ घालणे आपले कर्तव्य कर्म. मला जे काय करता येईल ते मी केलेच पाहिजे. मी यांना आपले शरीर अर्पण करेन. एवढे बोलून वेगाने त्या अग्नीत उडी घेऊन तो तात्काळ मरून गेला. पाहुण्यांनी त्याला पडताना पाहून त्याचा जीव वाचवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला. परंतु हा सारा प्रकार डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच घडून असल्यामुळे त्यांचा अगदी निरुपाय झाला. पक्षिणीने आपल्या नवऱ्याचे हे कृत्य बघितले आणि ती म्हणाली, पाहुणे आहेत 3 जण आणि खाण्यासाठी तर आहे हा एक लहानसा पक्षी. एवढ्याने कसे भागणार? पत्नी या नात्याने माझे कर्तव्य आहे की आपल्या पतीचे कोणतेच कार्य वाया जाऊ देऊ नये, म्हणून मीही त्यांना अनुसरून आपले शरीर समर्पण करणे योग्य. असे म्हणून तिनेही त्या अग्नीत झेप घेतली आणि निमिषार्धात ती भाजून मेली. राहता राहिली ती 3 चिमणे पिले. घडलेला सारा प्रकार त्यांनी पाहिलाच होता. परंतु तेवढ्यानेही 3 पाहुण्यांची भूक भागणार नाही असे पाहून ती म्हणाली, आपल्या आई वडिलांनी त्यांना शक्य होते ते तर केलेच, परंतु ते काही पुरे पडण्यासारखे नाही. मात्या पित्यांचे कार्य शेवटास नेणे सुपुत्रांचे कर्तव्य आहे. मग आमचीही शरीरे सार्थकी लागोत. असे म्हणत ती सगळीची सगळीच त्या अग्नीत जाऊन पडली. ते 3 पाहुणे अर्थातच त्या पक्ष्यांना शिवले देखील नाहीत. जे काय पाहिले त्याने अगदी थक्क होऊन जाऊन त्यांनी उपाशी पोटीच कशी तरी ती रात्र काढली. उजाडताच त्या दोघांनी मिळून राजकन्येला तिच्या मार्गास लावून दिले आणि त्यांच्या अनुरोधाने ती आपल्या पित्याच्या घरी परत गेली. तदनंतर तो संन्यासी राजाला संबोधून म्हणाला, महाराज, बघितले ना की आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच दुसऱ्यापेक्षा निष्कृष्ट नसतो. तुम्हाला जर संसारात राहावयाचे असेल तर या पक्ष्यांप्रमाणे दुसऱ्यांसाठी वाटेल तेव्हा प्राणविसर्जन करण्यास एका पायावर तयार होऊन राहा. आणि जर तुम्ही संसाराचा त्याग करू इच्छित असाल तर अति सुंदर तरुणीनी एक राज्याचे राज्य त्याने केवळ कपटासमान लेखले त्या तरुण संन्याशाप्रमाणे वागा. गृहस्थाश्रमी बनण्याची जर तुमची आकांक्षा असेल तर आपल्या जीवनाचा परहितार्थ यज्ञ करण्यास नेहमी सिद्ध असा. आणि जर संन्यासी होण्याचीच तुमची मनीषा असेल तर मग सौंदर्य, ऐश्वर्य नि प्रभुता यांच्याकडे नुसते डुंकूनही बघू नका. राजन, लक्षात असू द्या की
प्रत्येक जणच आपापल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ असतो. मात्र एकाचे जे कर्तव्य तेच दुसऱ्याचे कर्तव्य असत नाही. अध्याय 2 समाप्त.